नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन प्रॉपर्टीसोबत आणि एका नवीन डीलमध्ये. तर आता आपण आहोत मंडणगड तालुक्यामध्ये, रत्नागिरी जिल्हा, आणि स्टेट हायवे टच 17.5 ते 18 एकरचा ॲग्रिकल्चर प्लॉट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. जर तुम्ही ॲग्रिकल्चर प्लॉट शोधताय रोड टच प्लांटेशनसाठी, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. एकदम रिजनेबल दरामध्ये आपण ही प्रॉपर्टी देतो आहे. रिसेल प्रॉपर्टी आहे, सिंगल ओनर आहे, क्लिअर टायटल आहे आणि तुम्हाला 2 रोड ॲक्सेस आहेत या प्रॉपर्टीला. ॲक्च्युली जी एंट्री आहे ही आहे स्टेट हायवे 103, म्हणजेच मंडणगडकडून जो आंजारलेला बायपास जातो तिकडून तुम्हाला एंट्री आहे या प्लॉटसाठी. आणि तुम्हाला जो एक्झिट आहे तो आहे स्टेट हायवे 100ला, म्हणजे जो हायवे मंडणगड ते दापोली जातो किंवा मुंबई पुणेकर मंडणगड मार्गे जेव्हा दापोलीला जातात तेव्हा जो हायवे लागतो स्टेट हायवे 100, तिथून तुम्हाला या प्रॉपर्टीला एक्झिट आहे. तर अशा प्रकारची सुंदर प्रॉपर्टी आज आपण कवर करणार आहोत. आणि निसर्गरम्य लोकेशन आहे. तुम्हाला प्लांटेशनसाठी सॉईल एकदम उत्तम आहे, सॉईलची टेस्टिंग केलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला इथून व्ह्यू जबरदस्त आहे. तर मी तुम्हाला आता पहिला व्ह्यू दाखवतो माझ्या मागचा, त्याच्यानंतर आपण बाकीच्या गोष्टींबद्दल डिस्कस करूया. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला क्लिअर असा माउंटन व्ह्यू आहे समोर, आणि समोर जो आहे तो आहे स्टेट हायवे. म्हणजे हे जे तुम्हाला ब्ल्यू शेड दिसते ती गाडी जाताना दिसत असेल, तो आहे स्टेट हायवे, जो मंडणगड दापोली स्टेट हायवे आहे. आणि इथे तुम्हाला मार्केट पण नियर बाय आहे. सगळ्या ज्या डेली नीड्स आहेत त्या तुम्हाला एकदम जवळ आहेत. आणि पावसाळ्यामध्ये तर हे अजून निसर्गरम्य दिसतं. आणि ही जी तुम्हाला प्रॉपर्टी दिसते, हा लँड पार्सल, हा पूर्ण आपला लँड पार्सल आहे जो आज आपण व्हिडिओमध्ये कवर करतो आहे. आणि ही प्रॉपर्टी रोडच्या दोन्ही बाजूला आहे, म्हणजे वरच्या बाजूला प्रॉपर्टीचा 1.5 ते 2.5 एकरचा हिस्सा आहे आणि रिमेनिंग प्रॉपर्टी आपली खालच्या बाजूला आहे. जर तुम्ही बाजूला बघितलं तर इकडे इलेक्ट्रिसिटी पोल्स पण आहेत. हे बघा, तो पुढे जो डंपर उभा आहे तिथपर्यंत प्रॉपर्टीला फ्रंट आहे. जवळपास 100 ते 150 मीटरचा फ्रंट पण आहे तुम्हाला प्रॉपर्टीला. तर त्या पॉईंटने आपली प्रॉपर्टी स्टार्ट होते वरच्या दिशेला, आणि इथे कशी कंटिन्यू होते मी तुम्हाला सगळं सांगतो. त्याचबरोबर आपण मग ह्या प्रॉपर्टीच्या खालच्या दिशेला जाणार आहोत, जिथे स्टेट हायवे 100 आहे. तर तिकडून पण मी तुम्हाला दाखवेल की वरच्या साईडला ही प्रॉपर्टी पूर्ण कशी दिसते. आणि हा व्हिडिओ सुरू करायच्या पहिलं मी तुम्हाला ड्रोन शॉटमध्ये ही पूर्ण प्रॉपर्टी आता एक्सप्लेन करतो. तर आता जसं तुम्ही बघताय, तर आपली गाडी जिथे उभी आहे इथून आपल्या प्रॉपर्टीचा स्टार्ट पॉईंट आहे. वरच्या दिशेला जवळपास 2 ते 2.5 एकर अशी प्रॉपर्टी आहे. सॉईल एकदम उत्तम आहे. जर तुम्ही नोटीस केलं तर वरच्या बाजूला आंब्यांची बाग केलेली आहे, आंब्यांची कलमं लावलेली आहेत आणि त्यातील काही कलमं ही आपल्या प्रॉपर्टीमध्ये देखील आहेत. आणि सुंदर असा तुम्हाला वरतून अजून एक चांगला व्ह्यू समोरचा माउंटनचा हा मिळणार आहे. त्याचबरोबर ही जी सॉईल आहे ही टेस्ट केलेली आहे, चाचणी केलेली आहे आणि लागवडीसाठी एकदम उत्तम अशी सॉईल आहे. बाकीची आंब्याची पिकं तुम्ही इथून बघू शकता आणि त्याचबरोबर एक सुंदर आणि निसर्गरम्य व्ह्यू तुम्हाला इथून मिळणार आहे. तर आता आपण पाहूया प्रॉपर्टीची खालची बाजू, जी रोडच्या खालच्या दिशेला कंटिन्यू होते स्टेट हायवे 103 पासून स्टेट हायवे 100पर्यंत. तर अशा प्रकारे एक हलकासा कंटूर आहे आपल्या प्रॉपर्टीला, पण या कंटूरमध्येही तुम्हाला प्लॉटसारख्या स्टेप्स आहेत आणि प्रॉपर्टी सरळ सरळ खाली कंटिन्यू होते. आणि जर तुम्ही खालच्या दिशेला नोटीस केलं तर खाली प्रॉपर एक टेबल लँड कसं असतं तसं लँड आहे. त्यातही तुम्हाला भात शेतीचे भरपूर असे प्लॉट मिळणार आहेत. आणि ही आपली प्रॉपर्टी अशा प्रकारे कंटिन्यू होते ती स्टेट हायवे 100पर्यंत. तर मंडळी, आता आपण प्रॉपर्टीच्या वरच्या हिस्स्याला जात आहोत, जिथून वरचा भाग सुरू होतो. मी तुम्हाला ते दाखवतोय आणि तुम्ही नोटीस करू शकता सुंदर अशी हवा सुटले, वारा सुटला आहे, थंडगार वारा सुटला आहे. पूर्ण परिसर निसर्गरम्य आहे. त्याचबरोबर पुढे वाडी वस्ती पण आहे. असं नाही आहे की आयसोलेटेड लोकेशन आहे. तुम्हाला इकडे पुढे वाडी वस्ती आहे, त्या साईडला घरं आहेत. समोरच तुम्हाला इथून दिसेल शेड, हे बघा, त्या साईडला घरं आहेत. म्हणजे हार्डली 100-200 मीटरवर घरं आहेत. आणि हा रहदारीचा रस्ता आहे. हा आंजारले बीचकडे रस्ता जातो. इकडून ST बस पण जाते आणि इथून आंजारले बीच जो आहे तो आहे 33 किलोमीटर. तर हे बघा, ही जी वाट दिसते इथून आपली प्रॉपर्टी वरच्या दिशेला सुरू होते. वरती जास्त नाही आहे, 1.5 ते 2.5 एकरचा हिस्सा आहे वरती आपल्या प्रॉपर्टीला. आणि हा पूर्ण जो वरचा परिसर आहे तो आपल्या प्रॉपर्टीमध्ये येतो. इथे वरती मँगो आणि कॅश्यू ट्रीज पण आहेत, त्याचं पण प्लांटेशन आहे इथे. जसं आपल्याला मालकांनी कन्फर्म केलं तसं आपण पूर्ण डिटेल तुम्हाला देत आहोत. आणि खालच्या बाजूला जी प्रॉपर्टी येते आपली ती बघा ह्या बाजूने खाली येते.
हे जे झाड दिसतंय, हा जो बाजूचा प्लॉट आहे, इकडे जर तुम्ही बघाल तर इकडे आंब्याची कलमं वगैरे आहेत आणि इथे ह्यांनी फेन्सिंग वगैरे केले, चेनलिंग फेन्सिंग. आणि ह्यांची चेनलिंग फेन्सिंग जिथे संपते इथून आपला प्लॉट सुरू होतो खालच्या दिशेला. आणि इथे प्रोव्हिजन केलेलं वॉटर स्टोरेज टँकसाठी. हे बघा, हे आपल्या प्रॉपर्टीमधलं प्रोव्हिजन आहे. इथे वॉटर स्टोरेज टँकसाठी प्रोव्हिजन केलेलं आहे आणि बाजूला इलेक्ट्रिसिटी पोल आहेत. आणि मग अशा प्रकारे इथे वरती प्रॉपर्टी कंटिन्यू होते. तर हा फर्स्ट पोल, त्याच्यानंतर तो सेकंड आणि पुढे अजून एक पोल आहे तो थर्ड पोल. अशा थर्ड पोलपर्यंत आपली प्रॉपर्टी कंटिन्यू होते. जसं ड्रोन शॉटमध्ये मी तुम्हाला आता दाखवलं त्याच प्रकारे आपल्या ह्या प्लॉटमध्ये 2 बोरवेल आहेत. एक बोरवेल तुम्हाला इथे समोर दिसेल, एक बोरवेल खालच्या दिशेला आहे आणि खालच्या दिशेला विहीर पण आहे आपल्या प्रॉपर्टीमध्ये. तर जो डंपर उभा आहे तिथपर्यंत फ्रंट आहे आपल्या प्रॉपर्टीचा आणि तिथून खाली एक नॉर्मल स्लोपमध्ये प्रॉपर्टी कंटिन्यू होते. तर चला आता प्रॉपर्टीमध्ये जाऊया आपण. जर तुम्ही इथे नोटीस केलं तर हे बघा असे प्लॉट्स आहेत. इथे स्टेप बाय स्टेप प्रॉपर्टी आहे. हे बघा, भाताची खासर कशी असतात कोकणात त्या प्रकारे ही प्रॉपर्टी आहे पूर्ण स्टेप बाय स्टेप. सॉईल खूप उत्तम आहे. तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करू शकता इझिली. आणि इथून व्ह्यू तुम्हाला जबरदस्त आहे. हे बघा अशा प्रकारे खालीही जर तुम्ही बघाल तर अशा स्टेप्स आहेत. ह्या अशा स्टेप्स खालपर्यंत कंटिन्यू झालेल्या आहेत. आता आपण दुसऱ्या दिशेला जाऊया तिकडे. जर आता तुम्ही नोटीस केलं समोर आता सूर्य दिसतो आपल्याला, पण हा सूर्य आता ह्या दिशेला येऊन मावळेल. म्हणजे ही ईस्ट आहे. इथे मी तुम्हाला कंपासवर पण दाखवतो म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टीचा चढ उतार किंवा डायरेक्शन ह्याचा अंदाज येईल. तर हे बघा, होपसो तुम्हाला दिसतंय, पण हे बघा ह्या साईडला ईस्ट आहे. तर अशा प्रकारे हे डायरेक्शन आहे, कंपास डायरेक्शन. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट सांगायचा झाला तुम्हाला, जर तुम्ही ही प्रॉपर्टी विकत घेताय, इन्व्हेस्ट करताय आणि तुम्हाला इकडे प्लांटेशन करायचं आहे किंवा बाकी काही डेव्हलपमेंट करायचे, तर तुम्हाला इथे आपली पूर्ण टीम आहे, आपले टीम मेंबर आहेत, त्यांच्याकडे पूर्ण मॅनपॉवर आहे. तर तुम्हाला इकडे प्लांटेशन, त्या प्लांटेशनचा AMC म्हणजे त्यांचं मेंटेनन्स मोठं होईसपर्यंत किंवा तुम्हाला ही साईट साफ करून घ्यायची असेल तर ह्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला इकडे इझिली अवेलेबल होतील. कारण कोकणामध्ये डेव्हलपमेंट करताना आपल्याला सगळ्यात जास्त चॅलेंज असतं ते म्हणजे मॅनपॉवरचं. तर तो पूर्ण सपोर्ट आपण तुम्हाला इथे देऊ शकतो. तर मंडळी आता बघा आपण खालच्या पोर्शनला आलेलो आहोत आपल्या लँड पार्सलच्या. आणि हा जो इलेक्ट्रिसिटी पोल दिसतोय इथपर्यंत प्रॉपर्टी कंटिन्यू होते. तर तुम्ही अंदाज लावू शकता हा केवढा मोठा फ्रंट आहे. कारण आपण जो कव गेला त्या कवच्या इथून सुरुवात केलेली, तर आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत. हे बघा इथेही तुम्हाला असा एक लाईट स्लोप आहे. जास्त स्लोप नाही, जास्त वर्किंग नाही आहे. हे सगळं साफ करून तुम्ही ह्याला प्लॉटिंग वगैरे करू शकता. इकडे शेती करू शकता, फार्मिंग, प्लांटेशन सगळं तुम्ही इथे करू शकता व्यवस्थित. आता आपण जाऊया खालच्या दिशेला. मी तुम्हाला खालून जो ॲक्सेस आहे ना प्रॉपर्टीला तोही दाखवतो. जो तिकडून ॲक्सेस आहे प्रॉपर्टीला त्या हायवेवरून, स्टेट हायवे 100वरून, आता तो आपण बघूया. आता आपण गाडी तिकडे पार्क केले, तो आहे स्टेट हायवे 100. तर मंडळी आता आपण त्या दिशेने एंट्री केली आतमध्ये आणि तिथून थोडं आतमध्ये आलं की आपला प्लॉट सुरू होतो. आणि प्लॉटला यायच्या अगोदर मध्ये एक वॉटर सोर्स आहे, म्हणजे वहाळ आहे एक छोटीशी, तिकडे पाण्याचा सोर्स असतो. त्याचा हिस्सा आहे तो बघा अशा प्रकारचा आहे. म्हणजे इथे पहिली भातशेती व्हायची. हे भातशेतीचे प्लॉट्स आहेत आणि इथे तुम्हाला बऱ्यापैकी माळ आणि टेबल मिळणार आहे. तिकडेही तुम्हाला जास्त कंटूर नाही आहे, तिकडेही प्लॉट आहेत छोटे छोटे. आणि ह्या साईडला तुम्हाला खाली आल्यानंतर, उतरल्यानंतर हे सगळे अशा प्लॉटिंग्स आहेत आणि पुढे आल्यानंतर भातशेतीच्या जागा आहेत. तर मंडळी आशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल. आता महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊ, म्हणजे ही प्रॉपर्टी तुम्ही काय इन्व्हेस्ट करू शकता. जर तुम्हाला ॲग्रिकल्चर प्लॉटिंग करायच्यात तरी तुम्ही ही प्रॉपर्टी इन्व्हेस्ट करू शकता. जर तुम्हाला प्लांटेशन करायचं आहे, फार्मिंग करायचे आणि तुम्हाला मार्केट जवळ पाहिजे, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी तुम्हाला जवळ पाहिजेत, तरी तुम्ही इथे इन्व्हेस्ट करू शकता. आणि जे महत्त्वाचे पॉईंट असतात म्हणजे रोड, पाणी आणि इलेक्ट्रिसिटी, हे तिन्ही पॉईंट आपण या प्रॉपर्टीसोबत देत आहोत. तर तो एक तुम्हाला प्लस पॉईंट राहणार आहे. त्याचबरोबर इथली सॉईल टेस्ट झालेली आहे. त्या सॉईल ही उत्तम क्वालिटीची आहे आणि तुम्ही भरपूर प्रकारचं प्लांटेशन इथे इझिली करू शकता. त्याच्यामुळे ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी बेस्ट राहील. आणि सर्वात ग्रेट म्हणजेच इथला व्ह्यू, इथून जो तुम्हाला व्ह्यू मिळतो आहे तोही एकदम बेस्ट आहे. तसेच तुम्हाला इथे जर
सेकंड होम करायचं आहे, त्याचबरोबर ॲग्रिकल्चर प्लॉटिंग करून प्लांटेशन करून त्याला तुम्हाला सेल आउट करायचं आहे, तरी हा पर्याय तुम्ही इथे घेऊ शकता. आणि त्याचबरोबर इथून आंजार्ले बीच, म्हणजे जर तुम्हाला कोस्टलला जायचं आहे तर आंजार्ले बीच पण तुम्हाला इथून जवळ आहे. हार्डली 33 किलोमीटर हा तुम्हाला इथून आंजार्ले बीच आहे. तसेच तुम्हाला जर पब्लिक ट्रान्सपोर्टने इथे यायचं आहे तर तुम्ही बाय ST सर्व्हिस पण येऊ शकता. इथून तुम्हाला मंडनगड डेपो एकदम जवळ आहे. त्याचबरोबर बाहेर जो स्टेट हायवे आहे तिकडेही ST थांबते. जी ST दापोलीकडे जाते त्या ST बस इकडे थांबतात. आणि जर तुम्हाला रेल्वेने यायचं आहे तर तुम्हाला इथून माणगाव आणि खेड रेल्वे स्टेशन हे दोन्ही इझिली ॲक्सेसेबल आहेत. तर ह्याचे मी आता तुम्हाला डिस्टन्स सांगतो किती आहेत ते. जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला हे लोकेशन आहे 197 किलोमीटर्स. जर तुम्ही पुण्यावरून येत आहे तर तुम्हाला हे लोकेशन आहे 167 किलोमीटर. जर तुम्ही पनवेलवरून येत आहे तर हे लोकेशन तुम्हाला आहे 154. तसेच इथून जे जवळचे टाऊन आहेत म्हणजेच मंडनगड, खेड, दापोली किंवा माणगाव, तर इथून तुम्हाला मंडनगड सगळ्यात जवळ आहे. मंडनगड तुम्हाला इथून फक्त 14 किलोमीटर आहे. म्हणजे जर तुम्ही ST बसने येत आहे तर तुम्हाला मंडनगड इथून इझिली ॲक्सेसेबल आहे. त्यानंतर तुम्हाला इथून खेड जवळ आहे. खेड तुम्हाला इथून फक्त 31 किलोमीटर आहे. म्हणजे जर तुम्ही ट्रेननी येत आहे तर खेड रेल्वे स्टेशन तुम्हाला अगदी जवळ पडेल. आणि जर तुम्हाला इथून दापोलीला जायचं आहे तर दापोलीचं मार्केट हे खूप मोठं आहे, तुम्हाला माहीत आहे. तर दापोली इथून तुम्हाला 30 किलोमीटर आहे. आणि जर तुम्हाला इथून महाडला जायचं आहे तर महाड इथून 37 किलोमीटर आहे. आणि माणगाव तुम्हाला इथून 56 किलोमीटर आहे. तर असं डिस्टन्स आहे या प्रॉपर्टीला ॲक्सेस करण्यासाठी. प्रॉपर्टी सिंगल ओनर आहे, क्लिअर टायटल आहे, 5 सातबारे आहेत प्रॉपर्टीचे वेगवेगळे. तर त्या प्रकारेही तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आणि हो, जर तुम्हाला ग्रुप परचेस करायचं आहे तर आपण एक ग्रुप करूनही ही प्रॉपर्टी सेल करू शकतो. प्रत्येकाला आपण इंटरनल रोड देऊ शकतो आणि त्या प्रकारेही आपण ही प्रॉपर्टी सेल करायचा प्रयत्न करत आहोत. तर मंडळी, तुम्हाला जर ही प्रॉपर्टी आवडली असेल, हे लोकेशन आवडलं असेल, तुम्हाला ह्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे आणि जर तुम्हाला जास्त नको आहे, तुम्हाला काही एकर हवेत म्हणजे 2 एकर, 4 एकर, 5 एकर, तरी तुम्ही आम्हाला संपर्क करा. तर मंडळी, आशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल, हे लोकेशन आवडलं असेल. जर तुम्हाला ॲग्रिकल्चर प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तर ही बेस्ट चॉईस असणार आहे. आपण ज्या पण प्रॉपर्ट्या घेऊन येतो ह्या मॅक्सिमम रिसेल असतात, क्लिअर टायटल असतात, डायरेक्ट मालकांच्या असतात. ही प्रॉपर्टी पण आपल्याकडे डायरेक्ट मालकांची आलेली आहे. त्यामुळे तुमचा जो डॉक्युमेंट्स आहेत किंवा कागदपत्रांचा जो व्यवहार आहे हा एकदम सुरळीतपणे होईल याची खात्री आम्ही तुम्हाला 100% देऊ शकतो. जो नंबर स्क्रीनवर दिसतो त्याच्यावर आम्हाला कॉल करा. कॉल करायचा वेळ असणार आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. आणि व्हॉट्सअप तुम्ही 24/7 कधीही करू शकता. जर इन केस आम्ही फोन उचलला नाही किंवा आमचा फोन लागला नाही तर नक्की आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज सोडा, आम्ही तुम्हाला 100% रिवर्ट करू. त्याचबरोबर आपली कन्सल्टन्सी सर्व्हिस आहे कोकणामध्ये, कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस आहेत आपल्या कोकणामध्ये. त्यामुळे तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे सगळे क्लिअर करून मिळतील. आणि जर प्रॉपर्टी तुमच्या नावावर करायचे तर त्या डॉक्युमेंट्समध्ये आपण तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करू. तर आता मी तुम्हाला सांगतो ह्या प्रॉपर्टीची किंमत. तर आपण जी आस्किंग ठेवलेली आहे, इथली ऑफर जी ठेवलेली आहे ही आहे 6.5 लाख रुपये एकर. नेगोशिएबल आहे, ऑन टेबल नेगोशिएबल होईल. पण 5 सातबारे आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं. तर जो सातबारा रोडच्या जवळ असेल त्याची कॉस्टिंग थोडी हायर साईडला जाईल, जो सातबारा थोडा खालच्या बाजूला आहे त्याची कॉस्टिंग थोडी लोअर साईडला जाईल. पण तुम्हाला प्रत्येक प्लॉटला, प्रत्येक सातबाऱ्याला इंटरनल रोड हा देण्यात येईल. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही प्रॉपर्टी आवडली असेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तर भेटू आता कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन डीलमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.